भविष्यातील स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय आणि या नवोदयचाच अभ्यास आपण करत आहे. आज आपण पाहणार आहे स्वाध्याय क्रमांक 4.2. स्वाध्याय क्रमांक 4.2 मधील पहिलं गणित पाहूया आपण. पहिलं गणित आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आपल्याला सर्वात मोठी संख्या ओळखायची आहे. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल. तर काय आहे, पहिलं पर्याय काय आहे पहा, 0.0003. इथे आहे 0.003. इथे आहे 0.03 आणि इथे आहे 0.3. आपल्याला मोठी संख्या ओळखायची आहे. तर मोठी संख्या ओळखताना आपण एक लक्षात घ्यायचं, शून्याच्या नंतर हा जो पूर्णांक आहे याला म्हणायचं असते एकांश. हा आहे एकांश आणि एकांशाच्या नंतर हा आहे दशांश. ज्या संख्येचा दशांश मोठा पर्यायातील ती संख्या सर्वात मोठी. जर आपण इथं पाहिला तर या संख्येचा दशांश आहे 0. या पण संख्येचा दशांश 0 आहे. इथे पण दशांश 0 आहे. ह्या एकमेव संख्येचा दशांश आहे 3. त्यामुळे सर्वात मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक डी, सर्वात मोठी. जर आपल्याला सर्वात लहान संख्या विचारली असती तर मग आपण काय केलं असतं, पाहिलं असतं. तर इथं पहा, हा हा पूर्णांक, हा दशांश चिन्ह म्हणजे एकांश आहे. हा दशांश, हा शतांश, हा हजारांश, हा दशहजारांश, म्हणजे सर्वात दूर आहे हा. आणि जो सर्वात दूर राहील तर ती संख्या सर्वात लहान. मग लहान जर विचारली असती तर लहान संख्या कोणती राहिली असती, तर 0.0003. जेवढी दूर तेवढी लहान आणि जेवढी जवळ आणि मोठी ती सर्वात मोठी. तर ही राहिली असते आपली सर्वात लहान. मग आपल्याला विचारलं होतं मोठी संख्या, तर मग पर्याय क्रमांक डी. पुढचं गणित पाहूया. पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? आपल्याला उतरता क्रम विचारलेला आहे. उतरता क्रम म्हटलं की आपल्याला शोधायची आधी मोठी संख्या आणि मोठीपासून आपल्याला जायचं आहे लहान संख्येपर्यंत. तर मग मोठी ते लहान, तर मग सर्वात पहिले मोठी संख्या पाहायची. इथे पहा काय दिलं आहे, 12 पूर्णांक. इथे पण 12च आहे पूर्णांकात, इथे पण 12च आहे. सगळ्या पर्यायात 12 पूर्णांक आहे. मग दशांशाच्या नंतर कोणता अंक आहे यावरून आपल्याला ठरवायचं. आपण पहिल्या गणितात पाहिलं, दशांश नंतर जे एकांश असतो पॉइंट, दशांश चिन्ह, त्यानंतरची संख्या असते दशांश आणि जो दशांश मोठा ती संख्या मोठी. तर पाहू आपण या पर्यायातील, याचा दशांश आहे 0, याचा दशांश आहे 7, याचा दशांश आहे 7, म्हणजे ही दोन संख्या मोठ्या आहेत. मग दशांशानंतर हा एकांश, हा दशांश, दशांशानंतर शतांश पाहू कोणाचा मोठा आहे. ही तर सर्वात छोटी संख्या निघाली. याचा शतांश आहे 0, याचा शतांश आहे 5. मग सर्वात मोठी संख्या काय निघाली पहा, आपली सर्वात मोठा पर्याय निघाला 12.750. दुसरी संख्या निघाली ही 12.705 आणि तिसरी संख्या पहा उरलेली 12.075. हा निघाला आपला उतरता क्रम. तर हे पर्याय शोधायचं आपल्याला. पहिल्या पर्यायात आहे का, तर नाही आहे. दुसऱ्या पर्यायात पाहायचं तर दुसऱ्या पर्यायात आहे, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढलं गणित पाहूया. पुढलं गणित पहा, सोपं आहे. या प्रकारचे गणित आपण स्वाध्याय 4.1 मध्ये पाहिले असेल. ज्यांनी स्वाध्याय 4.1 पाहिला नाही त्यांनी पुन्हा पाहून घ्या. तिसरा प्रश्न पहा काय म्हणते, 278.10 भागेला 13.5 म्हणजे 13.5 बरोबर 20.6. तर काय म्हणते पहा, तर
काय दिलं त्यांनी? 27,810. इथला दशांश चिन्ह काढलं त्यांनी, भागेला 1.35. बरोबर किती हे विचारलं. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हा भाज्य आणि हा भागाकार हे समप्रमाणात राहते. म्हणजे एकमेकांचे, आपण सोपं जाण्यासाठी पकडा, हे दोन एकमेकांचे भाऊ राहतात. म्हणजे यात जो बदल होतो तो सेम टू सेम बदल यामध्ये होतो, आणि यात जो बदल होतो त्याच्या उलट बदल यामध्ये होतो. म्हणजे हे दोघ एकमेकांचे दुश्मन. तर आता पाहू आपण. पहिल्यांदा तुलना करताना हे पहिले आधी काय होता भाज्य आणि नंतर भाज्य काय बनला हे पाहायचं. आणि उत्तर 100% 206 येणार, पण दशांश चिन्ह कुठे राहणार हे काढायचं आपल्याला. आणि हे लिहिताना, हे मांडणी करताना हे उत्तर असंच्या असं इथं लिहायचं. हा दशांश चिन्ह सुद्धा हे असं लिहून घ्यायचं. आता भाऊ बदल काय झाला, तर भाज्यामध्ये बदल काय झाला पहा. हे दशांश चिन्ह इथे होतं, दशांश चिन्ह निघून गेलं, म्हणजे त्याचाच अर्थ काय, 2 घरं पुढे गेलं. मग इथे सुद्धा आपण काय करायचं, हे दशांश चिन्ह इथे आहे ना उत्तरात, हे 2 घरं पुढे जायचं, 1 2, म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं सध्या, 2060, म्हणजे 2060 मिळालं. याची तुलना झाली. आता आता भाजकाची तुलना करा या दोघांची. या दोघात काय बदल झाला पहा. याचं पूर्वीचं दशांश स्थळ इथे होतं, याचं दशांश स्थळ 1 घर मागे आलं. मग हे जर 1 घर मागे येत असेल तर हे एकमेकांचे दुश्मन आहे. मग हे म्हणतो तू जर मागे जातो तर हा म्हणते मी पुढे जाणार, कारण एकमेकांचे दुश्मन आहे. हे कसं पहा, हे पुढे गेलं, यामध्ये पुढे गेलं तर इथे पण पुढे गेलं, पण यामध्ये मागे आलं तर इथे काय होईल, पुढे जाईल 1 घर. हे 1 घर मागे आलं ना, इथं दशांश स्थळ आलं तर 1 घर पुढे जाईल, म्हणजे हा दशांश स्थळ इथं होईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा, 20,600. आणि 20,600 पर्याय क्रमांक आहे बी. सर्वांना समजलंच असेल. या प्रकारचे गणित आपण स्वाध्याय 4.1 मध्ये पाहिलेलेच आहे. पुढचं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 4. 4.239. याचं वाचन सुद्धा असंच करायचं. याचं वाचन तुम्ही 4.239 करू शकत नाही, मग ते वाचन चुकलं आपलं. याचं वाचन कसं करायचं, 4 पूर्णांक किंवा 4.239 ला 0.9 ने भागल्यावर, म्हणजे भागाकार दिल्यावर हाती येते. या दोघांचा भागाकार केल्यावर काय होईल, आता पहा आपण भागाकार करून पाहूया. 4.239 भागेला 0.9. आपण यांची मांडणी करून घेऊ. बरोबर, 4.239 भागेला 0.9 या रूपात, अपूर्णांक रूपात मांडणी केली. भागाकाराचा नियम आपल्याला माहित आहे. दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना छेदामध्ये दशांश चिन्ह असता कामा नये, नाही तर भागाकार करता येत नाही. अंशामध्ये असला तरी चालेल. मग हा 1 दशांश स्थळ पुढे गेलं, मग इथे पण 1 दशांश स्थळ पुढे जाईल, म्हणजे उत्तर काय येईल पहा, 42.39 छेद 9. आता यांचा भागाकार करू आपण. 9 चोक 36. आता 42 मधून 36 गेले तर किती उरतात, 6. दशांश चिन्ह जसंच्या तसं. आपण 6 उरले खाली, हा 3 खाली घेतला तर 9 7 63. 9 7 63. मग 63 मधून 63 गेले, 0 उरला, आणि 9 ला भाग दिला, 9 1 9. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 4.71 हे आपलं उत्तर, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. पण याच गणिताची एक सोपी ट्रिक्स आहे. पण ट्रिक्स किती सोपी आहे, खूप सोपी ट्रिक्स आहे. जर तुम्ही भाज्यामध्ये पाहिलं तर भाज्यामध्ये किती अंकानंतर दशांश चिन्ह दिलेले आहे, 1 2 3, तर मग इथे 3 लिहून घेऊ. आणि भाजकामध्ये किती अंकानंतर दशांश स्थळ दिलेलं आहे, 1, म्हणजे इथे 3 - 1 बरोबर 2,
म्हणजे आपल्याला असा पर्याय निवडायचा ज्यामध्ये 2 संख्येनंतर दशांश स्थळ दिलेला आहे. यामध्ये पाहिलं 1 2 3 नंतर, यामध्ये 2 नंतर, यामध्ये 1 नंतर, यामध्ये आहेच नाही दशांश स्थळ, म्हणजे 2 नंतर एकाच जागी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी. हे ट्रिक्स न सुद्धा आपण सोडू शकतो. तर पुढलं गणित पहा. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो? 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती? याची पण एक सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा गुणाकार करून पाहू आपण. 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार. जेव्हा आपण दशांश पूर्णांकाचा गुणाकार करतो तेव्हा या दशांश स्थळाचा विचार करायचा नाही, सरळ सरळ गुणाकार करायचा. 4 8 32 किंवा 8 चौक 32. 32 आले. आता दशांश स्थळ मोजूया. 1 2 आणि इकडे 1 3, म्हणजे 3 संख्येनंतर म्हणजे 3 अंकानंतर दशांश स्थळ द्यायचं. 1 2 3. इथं दशांश स्थळ दिलं म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा? 0.032 म्हणजेच पर्याय क्रमांक सी. मग याची सोपी ट्रिक्स काय आहे पहा. याची पण सोपी ट्रिक्स आहे. जर सोपी ट्रिक्स पाहिले आपण तर इथं किती अंकानंतर दशांश स्थळ आहे? 1. इथे किती अंकानंतर आहे? 2. म्हणजे जेव्हा आपण भागाकारात वजा केलं, दशांश स्थळाची वजाबाकी केली, इथं दशांश स्थळाची बेरीज करायची गुणाकारात. इथे आहे एकाच अंकानंतर दशांश स्थळ पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये आहे 2 अंकानंतर दशांश स्थळ. म्हणजे यांची बेरीज केली तर आपल्याला दशांश स्थळ किती अंकानंतर पाहिजे? 3 अंकानंतर. 3 अंकानंतर दशांश स्थळ इथे आहे का? नाही. इथे पण नाही. इथे आहे 3 अंकानंतर दशांश स्थळ, म्हणजे पर्याय क्रमांक सी. म्हणजे एखाद्या वेळेस जर मोठा गुणाकार दिला तर आपण मोठा गुणाकार करत बसायचं नाही. या ट्रिक्सचा उपयोग करून या प्रकारचं गणित सोडवायचं. प्रश्न क्रमांक 6. 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती? तर आपल्याला संख्या दिलेल्या नाही, तर मग पहिली संख्या काय पकडायचा? एक्स. आणि त्या दोघांचा काय दिलाय? गुणाकार. म्हणजे दुसरी संख्या काय? दुप्पट म्हणजे 2x. मग ही झाली लहान संख्या आणि ही झाली बाबा मोठी संख्या. आणि या दोघांचा गुणाकार किती दिलेला आहे? तर 3.92. तर आपण करूया पुढची स्टेप, गुणाकार करून घेऊया. पहा आता मग x आणि 2x यांचा जर गुणाकार केला, इथे काय आहे? काहीच नाही, म्हणजे 1 आहे. या 1चा आणि 2चा गुणाकार 2, बेक बे. आणि x आणि x चा गुणाकार x चा वर्ग. जसं आपण जर 5चा आणि 5चा गुणाकार घेतला तर आपण त्याला 5च्या वर्गाच्या रूपात लिहू शकतो. तसंच यांचं उत्तर काय? 3.92. मग आता हा 2 आहे इथं गुणाकार रूपात, इकडे कशात जाईल? भागाकारात जाईल, कारण आपल्याला x ची किंमत काढायची. मग x चा वर्ग बरोबर 3.92 भागेला 2. यांचा भागाकार करून घेऊया. यांचा भागाकार पहा. बेक बे, बे एक बे, म्हणजे 3तून 2 गेले, 1 उरला. मग दशांश चिन्ह जसंच्या तसं 9 खाली घेतला म्हणजे 19 झाले. मग बेचा 2चा टेबल 19 येईपर्यंत म्हणायचा. बे 9 18, परत 1 उरला. मग 2 खाली घेतले म्हणजे 12 झाले. बे सके 12, म्हणजे उत्तर काय आलं? 196. मग 196 काय आलं? तर 196 आलं x चा वर्ग. 1.96 आलं x चा वर्ग. पण आपल्याला इथं काय पाहिजे? x पाहिजे आणि 2x पाहिजे. म्हणजे पहिले xच काढावं लागेल. x चा वर्ग पाहिजे का? नाही. तर मग x चा वर्ग नाही पाहिजे, हा वर्ग काढून टाकायचा. तर मग याचं काय करायचं? वर्गमूळ. याचं वर्गमूळ करताना हे वर्गमूळ आणि हे 2 कटेल आणि याचं वर्गमूळ काय येईल? तुम्हाला या पॉइंटचा विचार करायचा नाही.
196चा वर्गमूळ किती येईल? 14. इथं किती अंकानंतर दशांश स्थळ आहे? 2. तर वर्गमूळ काढताना त्याचे अर्धे घ्यायचे, म्हणजे एका अंकानंतर दशांश स्थळ, म्हणजे आपल्याला x ची किंमत निघाली. x ची किंमत निघाली 1.4, 1.4. पण आपल्याला विचारली आहे मोठी संख्या, ही संख्या निघाली लहान, तर मोठी संख्या काय आहे? 2x. मग मोठी संख्या आहे 2x, म्हणजेच 2 गुणेला 1.4, म्हणजेच उत्तर येईल आपलं 2.8. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. सर्वांना समजलंच असेल. पुढलं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 7. 2 दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. मग 2 दशमान संख्या आपल्याला माहित नाही. मग पहिली संख्या पकडली आपण डब्बा, गुणेला दुसरी पण संख्या पकडली, आपल्याला सध्या माहित नाही ना. मग या दोघांचा गुणाकार किती आहे? 14.837. एवढं समजलं सगळ्यांना? पहा पुढचं. जर त्यातील एक संख्या 4.01 आहे, एक संख्या, मग आता ही पण मग घेऊ शकता, ही पण घेऊ शकता, ही घेऊ. एक संख्या आहे 4.01. मग ही संख्या माहित नाही आपल्याला, तर ही संख्या आपण x पकडू. तर दुसरी संख्या दशमान संख्या कोणती? याची सोपी ट्रिक्स पण सांगणार आहे मी. पहिल्यांदा तुम्ही या पद्धतीने समजून घ्या, मग सोपी ट्रिक्स सुद्धा सांगतो. मग पहा, हा काय 4.01, हा गुणाकार रूपात आहे इथे. मग याला जर इकडे दिलं आपण तर काय जाईल? भागाकार रूपात. म्हणजे x बरोबर 14.837 भागीला 4.01. मग आपल्याला माहित आहे दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना दशांश स्थळ असतात, छेदामध्ये दशांश स्थळ असतात कामा नये. खाली जर दशांश चिन्ह असेल तर भागाकार करता येणार नाही. तर मग आपण दशांश स्थळ काढून टाकू. 1 आणि 2 घर पुढे, म्हणजे याला 100 गुणले याचा अर्थ. मग याला पण 2 घर पुढे घेऊ. 1 आणि 2 घर पुढे, म्हणजे राहिलं काय आता पहा, 1483.7 भागेला 401. आता जर आपण 401 ने याला भागलं तर आपण भाग देऊन पाहू. 401 एक 401, 402 दुने 802, त्रिक 1203. इथं भाग देऊन दाखवतो तुम्हाला मी. पहा, 401 83.7 कितीने भाग गेला? पहिल्यांदा 3 ने भाग गेला. 3 ने भाग गेला म्हणजे 1203 आले. यांची वजाबाकी केली, 0, 8, 2, 0, 280 उरले. मग आता हा 7 खाली घ्यावा लागते. मग 7 खाली घ्यायच्या आधी हे दशांश स्थळ आहे, तर दशांश स्थळ इथे देऊन दिलं दशांश स्थळ. हे 7 खाली घेतले, कारण 280ला 401 न भाग जात नाही. हे 7 खाली घेतले. आता जर डोळ्याने निरीक्षण केलं तुम्ही बरोबर, तर या 4 जातो या 28 भाग, आणि या 0 1 जातो या 7 भाग. 7चाच भाग जातो पहा. 7 चोक 28 आणि 1 7 7, म्हणजे 401 साती जर केला आपण, 401 साती 2807. पूर्ण भाग गेला आणि 0 राहिले, म्हणजे आपलं उत्तर आलं 3.7, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. मग सोपी ट्रिक्स काय आहे? तर सोपी ट्रिक्स पाहून घ्या. याची सुद्धा ट्रिक्स आहे. सोपी ट्रिक्स काय आहे पहा. इथं जर आपण पाहिलं, काय म्हटलं यांनी, हे काय दिलं? हा गुणाकार दिला. हा काय दिला बाबा? गुणाकार. मग उत्तर आहे ना हे. मग उत्तराला किती अंकानंतर दशांश स्थळ दिलाय? 1, 2, 3. मग इथं 3 अंकानंतर दशांश स्थळ आहे. मग इथं किती? म्हणजे या दोघांचा गुणाकार पकडा. हे एक पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या, बरोबर उत्तर काय आलं होतं? 14.837 आलं होतं. तर मग इथं किती अंकानंतर दशांश स्थळ आहे? 3 अंकानंतर. मग इथं किती अंकानंतर दशांश स्थळ आहे पाहून घ्या. 1 आणि 2, 2 अंकानंतर इथं दशांश स्थळ आहे. मग गुणाकारात काय होत असते? इथं अशी संख्या येईल गुणाकारात, दशांश स्थळाच्या गुणाकारात त्या दशांश स्थळांची बेरीज होते.
इथं 3 अंकानंतर दशांश स्थळ, इथं 2, म्हणजे येणाऱ्या उत्तराला एका अंकानंतर दशांश स्थळ असणार. इथे 2 अंकानंतर दशांश स्थळ अधिक इथे एका अंकानंतर दशांश स्थळ बरोबर इथं 3 अंकानंतर दशांश स्थळ, म्हणजे हा 3 अंकाचा दशांश स्थळ वजा हे 2 अंकाचे दशांश स्थळ, म्हणजे इथं उत्तर 1 मिळेल. म्हणजे हे जर तुम्हाला कळलं तर उत्तर तुम्हाला या पद्धतीनं न काढता डायरेक्ट सुद्धा उत्तर येऊ शकते. मग असा पर्याय ओळखा ज्याला एका अंकानंतरच दशांश स्थळ दिलेलं आहे. इथे आहे का? इथे दशांश स्थळ नाही. इथे 3 अंकानंतर आहे, इथे 2 अंकानंतर आहे, इथे एका अंकानंतर आहे. मग हुशार विद्यार्थी काय करतात, ते याच युक्तीचा वापर करतात आणि वेळ वाया न घालविता आपलं उत्तर शोधतात. म्हणजे उत्तर निघल पर्याय क्रमांक ए, 3.7. पुढलं गणित पाहूया. प्रश्न 8वा. या प्रकारचं गणित आपण आधी सुद्धा पाहिलं. जर त्यांनी काय म्हटलं पहा, 12,276 भागेला 1.55 बरोबर 7,920, तर यांनी काय म्हटलं पहा, 1227.6 भागेला 7,920 बरोबर किती, हे विचारलं आपल्याला. जर आपण योग्य निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, हा आहे भाज्य, हा आहे भाजक आणि हा आहे भागाकार. मग यांनी काय केलं, इथे भाज्य जसाच्या तसा ठेवला, परंतु यांनी काय केलं, हा भाजक आणि हा भागाकार यांची अदलाबदल केली. तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. यांनी भाजक आणि भागाकाराची अदलाबदल केली ना, आणि संख्या तर सेम घेतल्या ना, तर मग आता काय केलं, त्यांनी भागाकार इथं दिला ना, तर आपलं उत्तर काय येणार, 100% 1.55. पण आता इथे आपल्याला शोधावं लागल की त्यांनी दशांश स्थळामध्ये काय बदल केला. तोच बदल आपण या भागाकारात सुद्धा करायचा. पहा, मी काय सांगितलं, भाजक आणि भागाकारा एकमेकाचा अदलबदल केलं तर उत्तर सेम येते. जर भागाकार भाज्य घेतला तर भागाकार जर भाजक घेतला तर उत्तर हे भाजक इकडे जाईल, आणि भाजक भागाकार घेतला तर उत्तर अदलबदल होईल. परंतु या भाज्य जर अदलबदल केला तर उत्तर बदलणार. तर पहा मग आता दशांश स्थळात कुठे बदल झाला, तर या भाज्याचा विचार करायचा आणि या भाज्याचा विचार करायचा. यामध्ये काय तुम्हाला सांगितलं, हे दोघं काय असते, एकमेकांचे भाऊ असतात, म्हणजे एकमेकांचे समचलनात येतात ते, आणि हे व्यस्त आहे, उलट होते, म्हणजे दुश्मन पकडू आपण. इथे काय झालं पहा, मग आता इथे काय झालं, याचा दशांश स्थळ होता इथे 6च्या शेवटी, एक दशांश स्थळ पुढे गेलं. मग इथे पुढे गेलं ना, तर मग इथे सुद्धा एक दशांश स्थळ पुढे घाला, म्हणजे आपलं पहिल्या स्टेपचं उत्तर काय आलं, 0.155 झालं. मग आता ही संख्या पहा, हा काय भाजक, पण इथे हे भाजक आधी भागाकाराच्या रूपात दिला. मग या दोघांची तुलना करायचा तिरपी अशी. मग या दोघांची जर आपण तुलना केली तर इथे पण दशांश स्थळ नाही, इथे पण दशांश स्थळ नाही, म्हणजे काही बदल होणार नाही. म्हणजे आपलं उत्तर आलं 0.155. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक सी. चला तर मग आपण आता शेवटचं गणित पाहूया. स्वाध्याय 4.2 मधील शेवटचं गणित पहा. शेवटचं गणित काय म्हणते पहा, गणित क्रमांक 9. शेवटचं गणित पहा, जेव्हा 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार. खूप सोपा आहे, भागाकार आपण करू शकतो. आता भागाकार पद्धतीनं सरळ सरळ भागाकार करू आपण. असा भागाकार मान्य केली आणि भागाकार केला तरी चालेल. काय, 48.480 याला 8 ने भागा म्हणतात.
तर 8चा टेबल म्हणायचा 48 पर्यंत. 8 सकम 48. मग 8 सकम 48 आहे. तर मग पहा काय करायचं आता. 8तून 8 गेले 0, 4तून 4 गेले 0. मग आता काय करायचं, हा दशांश स्थळ आहे हे वर देऊन द्यायचं जसं तसं. हा 4 खाली घेतला. मग 4 खाली घेतल्यावर 8ने भाग जाणार का नाही जाणार, तर मग 0चा भाग द्यायचा. परत हा 8 खाली घ्यायचा. मग परत 8 सकम 48. परत 0 0 आले. इथे एक 0 उरला, तर हा 0 वर देऊन द्या भागाकारात. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 6.060. म्हणजे जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक काय येईल, पर्याय क्रमांक येईल आपलं ए. पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीनं स्वाध्याय क्रमांक 4.2 पाहिलेला आहे. आपण हा पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, समजून घ्या आणि अशाच प्रकारच्या विविध प्रश्नांचा सराव करा. आणि आपल्या या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू.